कोलेस्ट्रॉल हा आपली बॉडी बनवते असा मॉलिक्यूल आहे. आपल्या बॉडीला कोलेस्ट्रॉलची रोज गरज असते. आपल्या कोलेस्ट्रॉलमधनं आपली हॉर्मोन्स बनतात. आपल्या टोटल शरीरामध्ये जेवढं कोलेस्ट्रॉल आहे त्याच्या 25% कोलेस्ट्रॉल एकट्या मेंदूनी ओढून ठेवलेलं आहे. म्हणजे नो कोलेस्ट्रॉल नो लाईफ. हे सगळं फॅट खाणंच मुळात चूक आहे. ह्या चुकीच्या आधारावर हे आधारलेलं आहे. म्हणजे हा आधारच चुकला आहे. त्याला मी आमच्या ह्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं एप्रिल फूल म्हणतो. सूर्यप्रकाश ही जादुई गोष्ट आहे. कारण त्याचं पूर्ण पोटेन्शियल आपल्याला लक्षात आलेलं नाही की त्याच्यामध्ये किती पॉवर आहे आणि त्याच्यापासून जितकं लांब जाऊ त्याच्यामध्ये किती घातक गोष्टी घडू शकतात. क्रॉनिक डिसीजचा जो रोगी आहे तो जितकी वर्ष गोळ्या औषधं घेत राहणार आहे तितकी वर्ष त्या इंडस्ट्रीचा फायदा आहे. कारण त्यांना ती गोळी विकता येणार आहे. निदान त्यांनी 4 महिन्यांनी किंवा वर्षभराने गेला बाजार हा प्रश्न विचारला पाहिजे की ही किती वर्ष मी गोळी घेणार आहे आणि हा रोग मला परतवता येईल का, रिव्हर्स करता येईल का. कार्बोहायड्रेट कंट्रोल कसे करायचे? मी पोळी खातो, मी भाकरी खातो, मी ब्रेड खातो, मी भात खातो आणि काय आज मी खात नाही ना. माझे पणजवा माझ्या अगदी खापर पणजवांपर्यंत हेच खात होलं. मग हे कसं काय बरं की ते सगळंच वाईट खात होते का? 30 पैकी 24 दिवस 25 दिवस तुम्ही जी करता ना ती तुमची लाईफस्टाईल आहे. उरलेल्या त्या 4-5 दिवसांचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. मला सगळ्या लाईफस्टाईल डिसीजवर 1 by 1 यायचं आहे. पण त्याच्या आधी मी व्हेज आहे. तर मला प्रोटीन फॅट कुठून मिळणार हे सगळं ऐकलंय. हा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नावानं हे ऐकत आलोय की प्रोटीन फॅट खावा, कार्ब्स कमी करा. कसं मिळवायचं ते सांगा. आणि तुम्ही इन्सुलिन बद्दल बोलत पुढं बोलू, पण याच्यातलं जे मधलं खाणं असतं चहा, बिस्किट, चहा, भेळ, याचं काय? शाकाहारी जे लोक आहेत, व्हेजिटेरियन जे लोक आहेत, आणि इथे थोडंसं आपण स्पष्ट करूया की आपण भारतात जेव्हा व्हेजिटेरियन हा शब्द वापरतो, शाकाहारी शब्द वापरतो, त्याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आपण खात असतो. आता आपण जे फॅट प्रोटीन हे कॉम्बिनेशन जे बोलतोय त्याच्यामध्ये दोन्ही आलंय बघा की चांगले स्निग्ध पदार्थ मला हवेत आणि मला एक कंप्लीट प्रोटीन हवं. कंप्लीट प्रोटीन म्हणजे काय की प्रोटीन म्हणजे ना अशी एकच गोष्ट नसते, असं मोनोलिथिक ते नाही आहे. प्रोटीन हे काय आहे की त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड असतात आणि त्यातली 9 ही इसेन्शियल समजली जातात. इसेन्शियल याचा अर्थ असा की आपलं शरीर ते बनवू शकत नाही, म्हणजे आपल्याला ते खाण्यातनं यायलाच लागतात. उरलेली काही आहेत महत्त्वाची ती आपली शरीर बनवू शकतं. तर ही 9च्या 9 मला इसेन्शियल अमायनो ॲसिड मिळावीत आणि ज्याला आपण चांगल्या प्रतीचं स्निग्ध पदार्थ आहेत, फॅट आहे असं म्हणूया, ते मला मिळावेत अशी आपली ह्या अन्नाकडनं अपेक्षा आहे. तर आता हे देणारे 4 मुख्य सोर्सेस आहेत. ते कुठले सोर्सेस आहेत? तर त्यामध्ये एक म्हणजे दुग्धजन्य पदार्थ सर्व आला. म्हणजे दूधच प्यायला पाहिजे असं नाही, दुग्धजन्य पदार्थ बाकी चालतील. त्यात पनीर आलं, चक्का आला, दही आलं, वेगळ्या प्रकारे हल्ली दही मिळतं किंवा तुम्ही घरी लावू शकता. आणि मग ज्याच्यात जास्त स्निग्ध कंटेंट आहे, फॅट कंटेंट आहे, असे तूप असेल, लोणी, बटर, चीज असे असतील. तर हे सर्व दुधाचे पदार्थ, अंडी, काही मांस जे कोण खात असतील ते, आणि सी फूड म्हणजे मासे आणि अशा गोष्टी. तर दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस आणि मासे हे 4 प्रमुख सोर्सेस होतात, आपले स्रोत होतात, जे मला कंप्लीट प्रोटीन 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि फॅट देऊ शकतात. त्यामुळे आता उत्तर सोपं झालं की जे व्हेजिटेरियन मंडळी आहेत त्यांना दुग्धजन्य पदार्थांवर बऱ्यापैकी भर द्यायला लागेल. आता इथे मी 2 मुद्दे ॲड करतो पटकन की जेव्हा मी चांगल्या प्रतीचे स्निग्ध पदार्थ, चांगल्या प्रतीचे स्निग्ध पदार्थ असं म्हणतो, याचं एक कारण आहे. याचं कारण असं आहे की गेल्या साधारणतः 100 वर्षांमध्ये, 80 ते 100 वर्षांमध्ये आपण फॅक्टरीमध्ये स्निग्ध पदार्थ बनवायला शिकलो आहे. त्याला काही नैसर्गिक रॉ मटेरियल आपण वापरतो, पण त्याला आपण एका अर्थाने असं म्हणूया की हे पद्धतीचं रिफाईंड इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट आहे. रिफाईंड ऑइल म्हणूया त्याला, किंवा बाकी वेगळ्या नावाने ते विकलं जातं. व्हेजिटेबल ऑइल असेल, अशा वेगळ्या नावाने. ती नावं थोडी छान वाटतात आपल्याला पेपरवर, पण त्यांचा निर्देश मी करत नाही आहे, कारण ते वेगळ्या पद्धतीचे फॅट्स आहेत. ते अनेकदा मानवी शरीरासाठी खूप नवीन आहेत, आपल्या शरीराने ते कधी बघितलेले नाहीत. त्यामुळे ह्याच्यामध्ये उत्तम प्रतीचे स्निग्ध पदार्थ, हा एक मुद्दा झाला. दुसरा असा की मग शाकाहारी मंडळी, ऑफकोर्स मला पुढचा प्रश्न लगेचच येतो की ठीक आहे, दुग्धजन्य पदार्थ एक झालं, पण त्याच्याबरोबर मग आम्ही डाळी पण खातो. काहीच हरकत नाही डाळी खायला, पण डाळींसाठीच एक 2-3 आपण भाग समजून घेतले पाहिजे डाळी खातानाच. की पहिलं म्हणजे की डाळींमधलं जे प्रथिन आहे ते त्या अर्थाने कंप्लीट प्रोटीन नाही, म्हणजे 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये नाहीत. त्याला टिपिकली लोकांचं उत्तर असं असतं की ठीक आहे, मग आम्ही 2 डाळी मिक्स करतो किंवा डाळ आणि भात आम्ही खातो, मग माझं ते 9च्या 9ची लिस्ट माझी पूर्ण होते. हरकत नाही, ठीक आहे. दुसरी गंमत एक अशी आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्व धान्य आहेत. धान्याचं प्रमुख काम हे कर्बोदकं साठवणं हे आहे, कारण त्याला पुढे एका झाडाला जन्म द्यायचा आहे. त्यामुळे हे धान्य म्हणजे बी आहे झाडाचं, राईट. त्याचं प्रमुख काम आहे कर्बोदकं साठवणं. त्यामुळे प्रथिनांच्या दुप्पट तिप्पट त्यांच्याकडे कार्बोहायड्रेट असतात त्या धान्यामध्ये.
म्हणजे जर मी माझी 9च्या 9 एसेन्शियल अमायनो ॲसिड अशा पद्धतीच्या धान्याच्या कॉम्बिनेशनमधनं जरी मिळवली तरी माझा पॅटर्न हा हाय कार्बोहायड्रेट, भरपूर कर्बोदकं आणि थोडी प्रथिनं असाच राहतो. मला खरं तर तो उलटा करायचा आहे. ते करणं शक्य होत नाही फक्त डाळी खाऊन. पण खायला हरकत नाही. आपण मगाशी म्हटलं तसं की कार्बोहायड्रेटचं आपलं जे कमी केलेलं बजेट आहे त्या बजेटमध्ये बसून आपण खाऊ शकतो, हरकत काही नाही. तर अशा पद्धतीने शाकाहारी मंडळी खाऊ शकतात. माझ्याकडे अनेक केसेस आहेत ज्या शुद्ध शाकाहारी आपण ज्याला म्हणतो तशा आहेत. त्यांना मी हे जेव्हा समजावून देतो तेव्हा भरपूर दुधाचे पदार्थ वापरून आणि मग काही ना काही कंट्रोल करून कार्बोहायड्रेट कंट्रोल करून त्यांना त्यांचा रोग परतवता येतो. कार्बोहायड्रेट कंट्रोल कसे करायचे? मी पोळी खातो, मी भाकरी खातो, मी ब्रेड खातो, मी भात खातो, हे माझ्या जगण्याचे भाग आहेत. आणि काय आज मी खात नाही ना, मी गेले जितके वर्ष मला माहिती नाही, माझे पणजोबा माझ्या अगदी खापर पणजोबांपर्यंत हेच खात होते. मग हे कसं काय बरं की ते सगळंच वाईट खात होते का? आणि तुम्ही असं म्हणताय की हे सगळं कमी करा? बरं, नाही, हा अगदी छान प्रश्न आहे. त्याचा थोडा असा विचार करूया. एक त्याचा भाग आपण बघितला की जी माझी साधी सरळ बायोलॉजी आहे, राईट. खरं याच्यामधला प्रश्न काय आहे की मग ते कसे काय सशक्त जगत होते? तर त्यातले 2-3 आस्पेक्ट बघा की माझं फक्त असं म्हणणं नाही की बाबा फॅट प्रोटीन भरपूर आणि कार्ब्स कमी ह्याने सगळं सॉल्व्ह होणार आहे. कारण हा जीवनशैलीचा एक भाग झाला. त्याच्याबरोबर जीवनशैलीचे बाकी बरेच भाग आहेत जे ते लोक उत्तम प्रकारे जगत होते, जे आज आपल्या सगळ्यांसाठी बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज झाले. ते कुठले भाग आहेत? तर त्यातला एक भाग असा आहे की जो आपण सगळे मान्य करतो बोलताना की आपली ओव्हरऑल व्यायाम आणि ओव्हरऑल दिवसभरातली ॲक्टिव्हिटी ही कमी पडते. कारण मुळामध्ये माझे स्नायू वापरून मला बऱ्यापैकी दिवसभरात कामं करायला लागतात, याची शक्यताच आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. अगदी सुखासीन आयुष्य आपण बरेच जण जगू शकतो. बहुतांश शहरांमध्ये तर अशी परिस्थिती खरंच आहे. पण नुसतं तेवढ्याने भागत नाही. कारण माझ्याकडे जे लोक ॲथलीट येतात ज्यांचं भरपूर व्यायाम आणि मसल्स असतात, त्यांना अनेकदा जर खाण्यावर काम केलेलं नसेल तर त्यांना रोग त्यांनी परतवलेलं नसतं. पण व्यायाम हा जरूर एक भाग आहे. दुसरा ह्याच्यातला एक मोठा असा भाग आहे की ह्या मंडळींची जी सूर्याबरोबर असलेली दिनचर्या होती, म्हणजे ज्याला आपण सर्कॅडियन रिदम असं म्हणतो. म्हणजे आपले आजोबा पणजोबा ह्यांच्याकडे एकदा संध्याकाळ झाल्यानंतर बऱ्यापैकी कामधाम कमी, कुठेतरी ते स्क्रीनसमोरच बसलेत, आर्टिफिशियल लाईटमध्ये बसलेत, असं फारसं घडणारच नव्हतं. त्यामुळेच आपल्याला जसं माहिती आहे की ते बऱ्यापैकी लवकर झोपत होते. अगदी म्हणतात लोक जुने तसं की अगदी ब्रह्ममुहूर्तावर ते उठत होते. सो त्यांचं सूर्याबरोबर दिनचर्या ज्याचा फार मोठा फरक पडतो. म्हणजे आत्ताच्या माझ्या ह्या बोलण्यामध्ये काही मिनिटांच्या मी प्रकाश या गोष्टीचा, लाईट या गोष्टीचा उल्लेख नाही केला. पण सूर्यप्रकाश ही जादुई गोष्ट आहे. आणि मी एक सायंटिस्ट म्हणून हा शब्द फार सांभाळून वापरतो आहे. कारण त्याचं पूर्ण पोटेन्शियल आपल्याला लक्षात आलेलं नाही की त्याच्यामध्ये किती पॉवर आहे आणि त्याच्यापासून जितकं लांब जाऊ त्याच्यामध्ये किती घातक गोष्टी घडू शकतात हे आपल्याला थोडंसं लक्षात आलं आहे. पण साधा सांगायचा मुद्दा असा की जसं ते भरपूर व्यायाम आणि ॲक्टिव्हिटी करत होते तसं ते पुरेसा सूर्यप्रकाश बाहेर 10-12 तास जेव्हा मिळतो तेव्हा तो घेत पण होते. म्हणजे देअर डेज वर ब्राईट आणि नाईट्स वर डार्क असं हे जे कॉम्बिनेशन आहे ना, मगाशी जसं आपण फिस्टिंग फास्टिंग बोललो, ते त्यांना योग्य मिळत होतं. तिसरं म्हणजे की जसं ह्याचाच दुसरा भाग ह्याच पॉईंटचा की आर्टिफिशियल लाईट फारात फार त्यांच्याकडे काय होतं, बल्ब जर घरी असतील तर इनकॅन्डेसंट बल्ब आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जे उष्णता निर्माण करून मग प्रकाश निर्माण करतात असे बल्ब होते. आता हा एक फार फॅसिनेटिंग मुद्दा आहे की आपल्या सूर्य ज्याला आपण म्हणजे आम्ही इंजिनिअरिंगमध्ये ज्याला किंवा फिजिक्समध्ये आपण ज्याला ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणतो, तशा पद्धतीचं रेडिएशन देणारा सूर्य हा प्रकार आपल्याकडे आहे. हेच अशाच पद्धतीचं ब्लॅक बॉडी रेडिएशन आपल्या इनकॅन्डेसंट बल्बमधून मिळतं. आपण हल्ली जे आता LED बल्ब सगळे वापरतो ज्याच्यामध्ये त्याचा प्रकाश देण्याची त्याची पद्धतच वेगळी आहे पूर्णपणे. त्यामुळे होतं आहे काय की ज्या पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीज आपल्या डोळ्यासाठी शरीरासाठी योग्य आहेत त्याच्यापासून आपण फारकत घेऊन वेगळ्या पद्धतीचं लाईटिंग आपण इंडोर्समध्ये वापरतो आहे. आणि जितकं आपण रात्री जागणार आहोत तितकं ते लाईटिंग मला माझ्या शरीरावर डोळ्यावर पडत राहणार आहे आणि त्याने माझं शरीर कन्फ्यूज होणार आहे. कारण ते त्याला अपेक्षित नाही, त्याला ते कसं डील करायचं माहीत नाही. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ब्लू आणि बाकी रेड येलो फ्रिक्वेन्सीचं प्रमाण बरोबर नाही. ब्लू लाईट आपल्या सूर्यप्रकाशातून ऑफकोर्स येतोच, पण तो एकत्र एक स्पेक्ट्रम म्हणून येतो. तो रेड बरोबर पण येतो. तो सकाळी आणि संध्याकाळी जसं तुम्हाला सूर्यास्त सूर्योदय आपल्याला बघायला सांगितलं आहे त्याच्याबरोबर मला इन्फ्रारेड पण उत्तम मिळतं. सो हे जे सगळी नॅचरल प्रोसेस आहे ज्याला माझी बॉडी अत्यंत फाईनली ट्यून्ड आहे त्याच्यापासून पण आपण बऱ्यापैकी दूर गेलो आहे. तिसरं, हे कदाचित माझं वैयक्तिक मत असेल, पण कधीकधी मला त्या पिढीकडे बघून असं वाटतं की मानसिकरित्या ते थोडे वेगळ्या प्रकारे खंबीर होते. म्हणजे मला आत्ताच्या आपल्या कोणावर टीका करायची नाही किंवा आपण वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस घेऊन करतो, पण अनेकदा माझ्या घरातल्या म्हणा किंवा आसपासच्या ज्येष्ठांची बोलताना मला असं थोडं जाणवतं की त्यांनी वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स बघितले, त्या अडचणींना तोंड देण्याची, त्याच्याबद्दलचा एक स्ट्रेस मॅनेज करायची म्हणूया वेगळीच एक छटा कधीकधी त्यांच्यामध्ये दिसते. तोही फॅक्टर असू शकतो, कारण स्ट्रेस पण ह्या गोष्टीला वर्सन करणारी गोष्ट आहे.
तर ह्या सर्व जे फॅक्टर्स आहेत, आणि सगळ्यांना माहिती असलेला एक शेवटचा फॅक्टर म्हणजे की सदैव अन्नाची उपलब्धता नाही, पॅकेज फूड, प्रोसेस फूड नाही, स्विगी झोमॅटो नाही. म्हणजे मला वाटलं तर मी 10 वाजता आईस्क्रीम मागवून खाऊ शकतो अशी काही शक्यताच नव्हती. आणि गोडाधोडाचे पदार्थ जरी आपल्या आज्या करत होत्या तरी त्या खरोखरच तेवढ्यापुरत्या, त्या सणापुरत्या. आपलं असं होतं की आज आपली दिवाळी जी चालू होते ते पुढे 40 दिवस क्रिसमसपर्यंत चालू असते, तसं त्यांचं फारसं नसावं. आणि त्यांना या फॅट प्रोटीनची दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा बाकी कोण अंडी मासे खात असतील त्यांना कोणी भीती घातलेली नव्हती. त्यामुळे ते छान खात होते. म्हणजे आपण ह्या सगळ्या कथा जे सांगतो आपल्या वडिलांच्या की ते कसं वाटीभर तूप पित होते वगैरे, त्या खरंही असतील. सो असे माझं अनालिसिस असे की हे मल्टीफॅक्टोरियल आहे. आता होतंय असं शरीरात, फक्त मी लोकांना असं साधं उत्तर देतो की तुमचे ह्या सर्व फॅक्टर्सपैकी काही तुमच्या हातात आज नसतील. म्हणजे कोणी म्हणेल की अरे नाही, मला रात्री उशिरापर्यंत काम असतं, मला तिथे ऑफिसमध्ये बसायला लागतं, तिथं तर काय तू म्हणतोस तसा बल्ब नाही, किंवा मला आता आहे स्ट्रेस, किंवा माझा प्रवासाचा जॉब आहे ट्रॅव्हलचा, तर माझी झोप गडबडलेली आहे. पण ठीक आहे, निदान तुम्ही ज्या फॅक्टर्सवर काम करू शकता तिथे जरूर करा. आणि तसं जेव्हा मी करतो लोकांबरोबर तेव्हा त्यांचा रोग परत जाताना मला दिसतो. म्हणजे हे आता थेरॉटिकल नाही, हे कारण मी खऱ्या लोकांमध्ये करून दाखवतो. आता आपण एक एक विषय घेऊ. मला थोडक्यात तुम्ही सांगा त्याच्यावर मी काय करायचं. मी जाड आहे, मला फिट व्हायचं, सांगा. हां, तर ह्याच्यामध्ये आपण असं समजावून घेऊ की मुळामध्ये हे लठ्ठपणाचा उगम कुठे आहे. तिथे जर आपण अटॅक करू शकलो तर आपण त्याला परतवू शकू. आणि मी आता परत आत्ता छान आपण जसे वेगळे फॅक्टर्स बघितले, खाण्याचं काय करायचं, व्यायामाचं काय करायचं, सूर्यप्रकाशाचं काय करायचं, असं 3-4 पटकन सांगतो. म्हणजे तुम्हाला एक छान फॉर्म्युला त्यातनं मिळेल. खाण्यामध्ये इन्शुलिन ट्रिगर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेटसारख्या, त्याने होतं आहे काय की इन्शुलिन ते हाय ठेवत आहेत आपल्या शरीरामध्ये. जर मी सकाळी उठून इन्शुलिन माझं उपाशीपोटी मोजून बघितलं आणि ते जर वाढलेलं असेल तर त्या इन्शुलिन हाय याचा अर्थ मला कळलं. ते करतं आहे काय की जे माझे फॅट बर्न करणारे हॉर्मोन्स आहेत ना, त्यांना ते दाबून ठेवतं. कारण ही हॉर्मोन्स फार स्मार्ट आहेत. ती काय करतात, ती फक्त इन्शुलिनच्या लेवलकडे बघतात. ती म्हणतात इन्शुलिनची लेवल हाय, याचा अर्थ शरीराच्या दृष्टीने अर्थ काय झाला की आत्ता नवीन एनर्जी बाहेरनं आलेली आहे. मी जुनी साठवलेली जे फॅट आहे ते कशाला बंद करू आत्ता. म्हणजे पगाराचा जर माझा दिवस असेल तर मी जाऊन आत्ता बँकेत पैसे काढायला थोडी जातो पगाराच्या दिवशी. तर इन्शुलिन खाली आणणं, खाणं वापरून, म्हणजे मग तुमचे हे फॅट बर्न करणारे हॉर्मोन ॲक्टिवेट व्हायला लागतील. म्हणजे आपल्याला पहिला खाण्याच्या दृष्टीने काय करायचं आहे की कमी नाही खायचं आहे, फॅट प्रोटीन भरपूर खायचं आहे, फक्त कार्बोहायड्रेट कंट्रोल करायचं आहे. हा एक बदल आपण मुख्य करू शकतो. दुसरं म्हणजे की दिवसा जेवढं शक्य असेल तेवढा सूर्यप्रकाशामध्ये आपण जाऊया. जे आत्ता खूप कमी जातात त्यांनी एकदम भर दुपारी 2 वाजता जाऊ नका, मंदारनी सांगितलं म्हणून. सकाळी जा, संध्याकाळी जा. जसं तुम्हाला हळूहळू जाण्याची सवय येईल तसा तुमचा हा सोलर कॅलस, जसा व्यायामात कॅलस येतो तसा हा सोलर कॅलस तुमचा वाढू शकेल. तिसरं म्हणजे लवकर झोपा. खूप वेळ तुमच्या स्क्रीनकडे बघत, म्हणजे आपला हा पॉडकास्ट सकाळी बघा, रात्री थोडं लवकर झोपा, त्याने जरूर फायदा होईल. स्ट्रेस मॅनेजमेंट काही ना काही शिका. मग कोणाला काही ध्यान करायला आवडेल, कोणाला काही विनोदी वाचायला आवडेल, तर ह्या पद्धतीने स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करूया. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की स्नायुबल आपलं वाढवूया, म्हणजे मसल बिल्डिंगवर काम करूया. त्याचा फायदा असा होतो की हे मी कॅलरी बर्निंगसाठी सांगत नाही आहे. मसल मास जेवढं वाढेल आपलं, स्नायुबल जेवढं वाढेल तेवढं एकतर आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजे इन्शुलिनचा हा जो प्रकार सगळा चालला आहे की वाढलेल्या इन्शुलिन होणारे जे त्रास आहेत ते त्रास थोडे थोडे कमी होतात. आणि आपला BMR वाढवतो. हल्ली खूप लोक म्हणतात की अरे मला ते मेटाबॉलिझम स्लो झालं आहे, ते मला फास्ट करायचं आहे. तर त्याचा एक चांगला मार्ग मसल बांधणे असा आहे. त्याच्यासाठी तुम्ही जिममध्येच एखादं गेलं पाहिजे असंही नाही. तुम्ही कुठेही मोकळ्या मैदानावर घरी वजनं आणून किंवा कॅलिस्थेनिक्ससारखे व्यायाम करू शकता. तो हे 4ही-5ही प्रकार तुम्ही जितके कराल तितकं तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल. ह्यातले सगळे जरी तुमच्या हातात नसले तरी असं काही एक्सक्यूज देण्याचं कारण नाही की जाऊ दे मग ते मला जमणार नाही. जेवढे शक्य तेवढे करा. आणि त्यातली एक गोम आणखी तुम्हाला सांगतो की 30पैकी 30 दिवस हे नाही केलं तरी चालतं. बरोबर. म्हणजे काही लोक मला सांगतात, अरे नाही ना, फार आमच्याकडे कार्यक्रम असतात, मग मित्र बोलवतात, मग मला कोणीतरी लग्नालाच बोलवते. कसं आहे, 30पैकी 24 दिवस 25 दिवस तुम्ही जी करता ना ती तुमची लाईफस्टाईल आहे. उरलेलं ते 4-5 दिवसांचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आपलं काय होतं आहे ना, आपली बेसलाईन चुकली आहे. ती खूप हाय कार्बोहायड्रेट झाली आणि नरिशमेंटमध्ये लो झाली आहे. आता जेव्हा मी लग्नाला एखादा जातो ते ह्याच्या वरती माझं कार्बोहायड्रेट कन्झम्पशन चालू असतं. माझं ॲव्हरेजच इकडे. मी तुम्हाला साधा फॉर्म्युला देतो आहे की तुमचं हे ॲव्हरेज खाली आणा आणि मग ते तुम्ही लग्नाला जाणार असाल ना तर निवांत जाऊन खा, काही त्याची काळजी करू नका. फक्त ते तिथे सोडून द्या, ते तिथे संपवा. परत संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या नॉर्मल पॅटर्नप्रमाणे, म्हणजे ह्या जी बायोलॉजी आपण बोलली तसं आपण करूया. सो एवढे 4-5 गोष्टी केल्या तरी चांगला लठ्ठपणा फायदा होईल. तुम्ही सतत शब्द वापरता इन्सुलिन, तुमच्या पुस्तकात पण खूप आहे. आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय की ते इथे मीटर लावतात, काय खाल्ल्यानंतर काय स्पाईक आहे. बरोबर. त्याच्या उलट बोलणारे डॉक्टर आहेत की फक्त स्पाईक बघून उपयोग नाही, तुम्ही कसं मॅनेज करता. समजा एखाद्या व्यक्तीला शुगर डिटेक्ट झाली आणि इन्शुलिनचा विषय असेल,
तर काय काय करायचं? तर त्यांनी हा एक फरक एकतर आपण समजावून घेऊया की ते जे तुम्ही दंडाल जे लावून जे CGM म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग जे होतं ते ग्लुकोज मोजणार आहे आपल्या रक्तामधलं, बरोबर. सो ग्लुकोज हा एक महत्त्वाचा मॉलिक्युल आहेच. त्याच्या बरोबरीने इन्शुलिन हा दुसरा एक वेगळा महत्त्वाचा मॉलिक्युल आणि मी कदाचित म्हणेन थोडासा वरचढ महत्त्वाचा आहे तो याच्यासाठी, कारण हा इन्शुलिन हा एक मास्टर हार्मोन आहे आपल्या शरीरातला आणि तेही आपल्याला मोजता येतं आणि त्याची पातळी त्यांनी मोजून घेणं ही एक पहिली स्टेप असणार आहे. ही पातळी तुम्हाला इन्शुलिनची पातळी जसं तुम्ही फास्टिंग ग्लुकोज मोजता, म्हणजे फास्टिंग म्हणजे का आपण त्याला म्हणतो, कारण आपण सकाळी मोकळ्या पोटी जाऊन ती मोजतो म्हणून त्याला आपण फास्टिंग म्हणतो. जशी तुम्ही फास्टिंग ग्लुकोज मोजता त्याच अवस्थेत म्हणजे फास्टिंग अवस्थेत तुम्ही इन्शुलिन पण मोजू शकता, फास्टिंग इन्शुलिन. तर ही पहिलं तर त्यांनी हे एखाद्याची शुगर आल्यावर त्यांनी हे मोजलं पाहिजे. कारण गंमत काय होते ना, की ह्या इन्शुलिनची पातळी जर वाढलेलीच राहत असेल तर काय होतं की इन्शुलिन हे आज्ञा देणार आहे. हॉर्मोन हे नेहमी आज्ञा देणारी गोष्ट आहे आपल्या शरीरात. जसं आपण मगाशी बघितलं की खूप केमिकल रिएक्शन माझ्या शरीरात ह्या प्रक्रिया होत आहेत, तर ते घडवून कोण आणत आहे? हे हॉर्मोन्स घडवून आणतात. ते इन्शुलिन हे आज्ञा देणार आहे. आणि समजा माझ्या ऑफिसमध्ये माझा समजा बॉस आहे आणि तो मला सारखी आज्ञा देत असेल की अरे म्हणजे माझ्या मागेच लागला असेल, तर हळूहळू काय होतं, पहिले 2-4 दिवस मी ऐकून घेतो, नंतर काय होतं की मी म्हणतो यांचं रोजचंच आहे, जाऊ दे, आपण माझ्या तंत्राने मी माझ्या स्पीडने मी काम करेन. तसं काहीसं होत आहे. म्हणजे इन्शुलिनची पातळी जर आपण त्या व्यक्तीची मोजली आणि ती जर मला वाढलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की ज्या पेशींनी ज्या सिस्टीम्सनी इन्शुलिनचं ऐकणं अपेक्षित आहे त्या आता इन्शुलिनला इग्नोर करायला लागल्या आहेत, कारण हे भाऊ सारखेच ओरडत आहेत प्रत्येक क्षणी. आणि ती फास्टिंग मोजणं काम महत्त्वाचं आहे, कारण इन्शुलिनचं काम जे आहे एनर्जी स्टोअर करण्याचं, ते तुम्ही रात्रीचं जेवलात समजा 8 वाजता, त्याचं काम काय 12-1 वाजेपर्यंत खरं तर संपलेलं पाहिजे. म्हणजे इन्शुलिनची पातळी शांत झालेली पाहिजे खरं तर सकाळी तुम्ही मोजाल तेव्हा. ती तेव्हा जर वाढलेली असेल तर म्हणजे तो इन्शुलिन असा बॉस झाला की जो सारखा ओरडतोय आणि मग सिस्टीम त्याचा ऐकत नाहीत. ह्या विरोधाला इन्शुलिन विरोध किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात. आणि हा इन्शुलिन रेजिस्टन्स जो आहे हा लठ्ठपणा असंच नाही तर डायबिटीससुद्धा, PCODसुद्धा, फॅटी लिव्हरसुद्धा ह्या सगळ्यांच्या मुळाशी आहे. आणि तो मुळाशी आहे असं माझं म्हणण्याचं कारण असं आहे की ह्याच्यातल्या अनेक रोगांचं बाय द वे दुष्टचक्र इन्शुलिन रेजिस्टन्सशी आहे बरं का. म्हणजे लठ्ठपणाचं दुष्टचक्र इन्शुलिन रेजिस्टन्सची, म्हणजे लठ्ठपणाने इन्शुलिन रेजिस्टन्स वर्सन होतं आहे आणि परत इन्शुलिन रेजिस्टन्समुळे लठ्ठपणा वर्सन होतं आहे, असं आहे. मी मुळाशी हा शब्द असा विचार करून वापरतो आहे की तुम्ही बाण कुठे मारायचा आहे, तुम्ही उपाय कुठे करायचा आहे, तो त्या मुळाशी आहे, अशा अर्थाने मी वापरतो. तर ज्यांची शुगर झालेली आहे तर त्यांनी त्यांचा इन्शुलिन रेजिस्टन्स तपासणं, म्हणजे ती इन्शुलिनची पातळी मला एकतर लक्षात येईल. त्याच्याबरोबर तुम्ही HbA1c तपासाल, तुमचा फास्टिंग ग्लुकोज तपासाल, कदाचित PP ग्लुकोजसुद्धा तपासाल. तर ह्याचा एकतर हे नंबर्स लक्षात घेणे आणि दुसरं म्हणजे की तुमचं आता मगाशी आपण जशी चर्चा केली की आपण नक्की काय खातोय, ते जर तुम्ही एक साधा ॲनालिसिस जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की जे हेवी कार्बोहायड्रेट खात आहेत, म्हणजे जास्त कर्बोदकं ज्यांची खाल्ली जात आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचं उत्तर त्यांचं लपलेलं आहे. कारण आता इन्शुलिन मी जर मोजू शकलो आणि मी फॅट प्रोटीन जास्त खाऊन हळूहळू परत 3 महिने समजा मी हे इन्शुलिन मोजलं, तर मला समोर दिसेल की माझं इन्शुलिन हळूहळू शांत व्हायला लागेल, माझे ग्लुकोज, फास्टिंग, PP दोन्ही हळूहळू कमी व्हायला लागतील. तर अशा ह्या पहिल्या काही स्टेप्स त्यांनी घेतल्या पाहिजेत की त्यांनी हे थोडंसं म्हणजे रक्तात आत काय चाललंय हा सिस्टीम चेकसुद्धा आणि आपण लाईफस्टाईलमध्ये आपल्या सवयी काय आहेत आणि मग फक्त त्या खाण्याच्या असं नव्हे. तर माझं खूप जागरण आहे, स्ट्रेस पण आहे, व्यायाम नाही आहे, मसल बिल्डिंग काहीच होत नाही आहे, हे सर्व आणि सूर्यप्रकाश नाही आहे, हे सर्व जर त्यांनी जिथे कुठे शक्य आहे तिथे जर सुधारायला घेतलं त्यांना डायबिटीसला उत्तम फायदा आहे. हाय BP आणि त्याच्यामुळे मग होणारे हार्ट डिसीज. आता हाय BPची गंमत बघा कशी आहे की आपल्या शरीरामध्ये एक ठराविक ब्लड प्रेशर आपल्याला मेंटेन करायला लागतं. म्हणजे खूप लो पण चालत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि खूप हाय पण नाही. तर आता एक गंमत अशी आहे की शरीर फार मस्त ट्रिक वापरतं हे BP मेंटेन करायला. कारण शरीराकडे BP वाढवण्याचे आणि कमी करण्याचे नॉब्स असले पाहिजेत, लिव्हर असले पाहिजेत. जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये फीडबॅक सिस्टीम कंट्रोल सिस्टीम शिकतो आणि त्याच्यामधला फीडबॅक शिकतो, तसं शरीरामध्ये अनंत ठिकाणी आहे. तर हे सर्व फीडबॅक शरीरामध्ये आहेत. तर त्यातला हा BPचा सांगतो की रक्तामधल्या सोडियमची पातळी वर किंवा खाली करून BP मॉड्युलेट करता येतं, म्हणजे BP चेंज करता येतं. जास्त सोडियम रक्तामध्ये आहेत आणि सोडियमला पाणी आवडतं एकमेकांमध्ये, त्यामुळे भरपूर पाणी आणि मग ते जितकं व्हॉल्यूम वाढेल तितकं प्रेशर जास्त जाणार. कारण आपल्या ह्या ज्या सगळ्या धमन्या आहेत, नळ्या आहेत, त्याच्यामधला जर मी व्हॉल्यूमच रक्ताचा वाढवला तर ते माझं प्रेशर नॅचरली वर जाणार. असा तो मेकॅनिकल इश्यू आहे. आणि शरीर ते करतं कसं, तर सोडियमची पातळी वर किंवा खाली करून शरीर ते रेग्युलेट करायला बघतं. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर होतं आहे त्यांच्या दृष्टीने नॅचरली विषय काय आहे की सोडियम वर गेलेला असला पाहिजे, कारण माझा व्हॉल्यूम ओव्हरऑल जास्त होतो आहे, मला जास्त प्रेशर इथे मोजता येतं आहे. त्यामुळे आपण नॅचरली कुठे जातो की अच्छा म्हणजे मग ते सोडियम रक्तातलं कमी करायचं आहे आणि मग साधं कन्क्लुजन काय निघतं की ठीक आहे मग खाण्यातलं मीठ आपण कमी करूया, म्हणजे मग ते
पण अनफॉर्च्युनेटली काय की ती थोडी एकदम डायरेक्ट मारलेली उडी आहे. तर त्याच्यामधली आपण प्रक्रिया जर समजून घेतली तर त्याचं उत्तर कळेल. काय आहे की आपल्या किडनीला हे काम दिलेलं आहे, दोन्ही किडनीजना, की तुम्ही हे सोडियमचा बॅलन्स बघा तुम्ही. कारण कसं होणार आहे, कुठलाही प्राणी रोज एक्झॅक्ट सेम सोडियम तर खाताना खाणार नाही. त्यामुळे हे फीडबॅक एक तर तुम्हाला पाहिजे. कधी कमी खाल्लं गेलं तर ते जास्त सोडियम धरून ठेवतील, कधी जास्त खाल्लं गेलं तर सोडून देतील. म्हणजे त्यांना टोटल व्हॉल्यूम मेंटेन करण्याची जबाबदारी आणि ते काम त्यांना उत्तम करता येतं. त्यांना नुसतंच असं कमी सोडियम खाऊन फसवता येत नाही. हे म्हणजे असं होईल की जसं आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर मेंटेन करणारी सिस्टीम आहे. म्हणजे मी उद्या हिमालयात हिमाचलला कुठे फिरायला गेलो तर माझं बॉडी टेम्परेचर झालं 20 सेल्सिअस, असं जसं घडत नाही तसं आहे. नुसतं मीठ कमी करून होणार नाही. याचा अर्थ आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की ठीक आहे, मग किडनीला कोण मदत करतं हे ठरवायला की किती सोडियम तू धरून ठेव. तर त्याचं एक हॉर्मोन आहे, ते आहे अल्डोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन. तर अल्डोस्टेरॉन ज्यांचं हाय आहे काही कारणाने, त्यांची किडनी नॅचरल, कारण ती फक्त अल्डोस्टेरॉनकडे बघते आहे गायडन्ससाठी, त्यांची किडनी नॅचरली मीठ धरून ठेवते आणि त्यांचं BP वरती राहतं. आता तुम्ही गेस करू शकाल की अल्डोस्टेरॉनला कोण मागे गाईड करणारा हात कोणाचा आहे, तर तो इन्शुलिनचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ज्यांचं इन्शुलिन सदैव वाढलेलं आहे, म्हणजे जे इन्शुलिन रेझिस्टंट आहेत, अशा व्यक्तींमध्ये अल्डोस्टेरॉन वाढलेलं आहे आणि म्हणून त्यांचं BP वाढलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या BPच्या केसेसना मी विचारत सुद्धा नाही की तुम्ही किती मीठ खाता, आणि त्याची नंतरच गमतीची गोम नंतर सांगतो की ते कमीच खात असतात मीठ. पण नाही, मी त्यांना मदत काय करतो की त्यांना इन्शुलिन रेजिस्टन्स त्यांचा कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे होतं असं की त्यांचं अल्डोस्टेरॉन शांत होतं आणि त्यांचं BP शांत होतं. राईट. अनफॉर्च्युनेटली नुसतंच मीठ कमी खाऊन हे होणार नाही. आणि म्हणूनच गमतीने मी अनेक लोकांना विचारतो की नुसतं मीठ खाऊन BPची गोळी सुटली का तुमची? नाही सुटली ना. कारण त्याचं महत्त्वाचं हे कारण असं आहे. आणि मग ह्याच्यामुळे मग हार्टवर पडणारा जो दाब आहे, राईट, जो एक कारण झाला, आणि हार्ट डिसीजला बाकी पण त्रासदायक फॅक्टर्स आहेत ज्याच्याकडे आपण येऊया, पण ब्लड प्रेशरचं हे खरं उत्तर आहे. त्यामुळे आपण इन्शुलिन रेजिस्टन्सवर जर फोकस केला, फॅक्टर्स परत वापरायचे हेच, म्हणजे करण्याचा मार्ग तोच. मग खाण्याकडे लक्ष पाहिजे, मसल बिल्डिंग काही केलं का, सूर्यप्रकाश कसा आहे, तेच आपण जे फॅक्टर करतो. हार्ट डिसीजच्या आधी फॅटी लिव्हर आणि विशेषतः कोविड नंतर आलेलं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, त्याचं काय? आत्ता काही सर्व्हेज वाचनात येतात, आता मी या क्षेत्रात असल्यामुळे, असा अंदाज आहे की जवळपास 38% भारतीयांना आपल्या ॲडल्ट्सपैकी बहुतेक फॅटी लिव्हर असावं. असं ऑफकोर्स हे सर्व्हे करायला लागतात, काही एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेऊन, असा एक अंदाज आहे. कदाचित ते जास्तही असेल. आता फॅटी लिव्हर म्हणजे होतं आहे काय, आपण थोडं बघूया. 2 शब्द आहेत बघायच्यात, फॅटी आणि लिव्हर. आता सगळ्यांना माहिती असं की लिव्हर म्हणजे यकृत हा आपला फार महत्त्वाचा अवयव आहे. म्हणजे आपण जे कलेजे का तुकडा म्हणतो ते कलेजी आहे. तर आता हे यकृताकडे एक अफलातून क्षमता अशी आहे की ते एकतर नवीन फॅट बनवू शकतं आणि त्या फॅटला धरून ठेवण्यासाठी नवीन पेशींची निर्मिती ते करू शकतं. म्हणजे यकृताकडे स्वतः वाढण्याची केपेबिलिटी आहे, क्षमता आहे. म्हणूनच तुम्ही असं ऐकलं असेल की काही वेळा यकृताचा तुकडा तुम्हाला डोनेट करता येतो एखाद्या रोग्याला की ज्याचं कंप्लीट लिव्हर गेलेलं आहे, त्याला बरोबर मॅच त्याला ऑफकोर्स व्हायला लागतं डोनर, आणि पण तुम्ही तुकडा देऊ शकता. तर यकृताकडे ही वाढण्याची ॲबिलिटी आहे. आता होतं आहे काय, ज्यांच्यामध्ये हे फॅटी झालं आहे, याचा अर्थ की हे प्रमाणाबाहेर त्यांनी नवीन ह्या पेशी क्रिएट झालेल्या आहेत त्या लिव्हरमध्ये आणि फॅट भरपूर साठलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्याचं नाव थोडंसं अनफॉर्च्युनेट आहे, फॅटी लिव्हर. म्हणजे अनेकदा लोक म्हणतील की तू तर म्हणतोयस की भरपूर फॅट प्रोटीन खायचं आहे आणि इकडे आपल्याला फॅटी लिव्हर परतवायचं आहे, हे कसं? कारण हे जे फॅट आहे हे साठलेलं लिव्हरमध्ये, हे खाल्लेलं फॅट नाही. आपण जेव्हा एक्सेसमध्ये कार्बोहायड्रेट्स खातो, मग ती शुगरच असेल असं नव्हे, कार्बोहायड्रेटचे वेगळे सोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये मग फ्रुक्टोज पण येईल, फळांमधून येणारी साखर पण येईल. ह्या सर्वांना काय करायला लागतं की ह्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन करूनच शरीर स्टोअर करतं. हे नुसतंच असं ग्लुकोज म्हणून स्टोअर नाही करता येत किंवा नुसतंच फ्रुक्टोज म्हणून नाही करता येत, त्याचं फॅट बनवायला लागतं. हे बनवणारी फॅक्टरी यकृत आहे. आणि त्यामुळे होतं आहे काय की त्याच्यातनं ते फॅट तयार होतं. ह्याचा अर्थ हे शरीराने नव्याने बनवलेलं फॅट आहे, हे खाल्लेलं फॅट नाही. खाल्लेलं फॅट डिलिव्हर होतं माझ्या पेशींना, हे नव्याने बनवलेलं आहे. याचा अर्थ ह्या फॅक्टरीला जर मी इनपुटच कमी दिलं, रॉ मटेरियलच कमी दिलं, तर ठीक आहे, कमी बनवेल. आणि जर हे करताना मला नॅचरली काय करायला लागतं की भरपूर फॅट प्रोटीन खाणे आणि कमी कार्ब्स खाणे, याच्या त्यामुळे त्याला रॉ मटेरियल कमी मिळतं. त्यामुळे ते एकतर नवीन फॅट बनणं थांबतं. म्हणजे तुमचं ग्रेड 1 फॅटी लिव्हर ज्याचं आहे त्याचं ग्रेड 2 ग्रेड 3 होणे आणि मग पुढे सिरोसिस होणे, एक तर ही प्रक्रिया थांबते. आता दुसरं काम आपल्याला काय की जे ऑलरेडी साठलेलं फॅट आहे त्याचा पण निचरा झाला पाहिजे. आता तो निचरा मगाशी आपण लठ्ठपणाचं बघितलं तसंच, की जसं इन्शुलिन शांत होत जाईल तसा त्याचा निचरा होतो. माझ्याकडे 3 उत्तम केसेस आत्तापर्यंत फॅटी लिव्हरच्या झाल्या आहेत, ज्यांचं फॅटी लिव्हर ग्रेड 2चं ग्रेड 1 किंवा कोणाचं ग्रेड 1चं नॉर्मलाइज हे झालेलं आहे. सो हे रिव्हर्सल नक्की करता येतं. त्याची ही प्रिन्सिपल जर आपण समजून घेतली आणि ह्याच्यात मनातली आपल्या फॅट प्रोटीनची भीती केली की हे अगदी शक्य आहे. पण म्हणजे म्हणायचा मुद्दा असा की ते खाल्लेलं फॅट नाही, लिव्हरनी बनवलेलं आहे
आणि आपला मार्ग तो करून आपला फॅटी लिव्हर रिव्हर्सल होऊ शकतं. आत्तापर्यंत जे काही आपण बोललो त्याच्यात 2 तत्व दिसतात. फॅट प्रोटीन जास्त का, कार्ब्स कमी का, आणि दुसरं इन्शुलिन मॅनेज करा. ह्या 2 तत्वांवरती ही सगळी पुढची ऍक्टिव्हिटी उभा राहिलेली दिसती. याच्या पलीकडचा वेगळा घटक काही आहे का? हां, आता त्यातल्या 2-3 घटकांची चर्चा करूया. मगाशी एकतर मी म्हटलं तसं की इन्शुलिन मॅनेजमेंटसाठी आपण बोललेले झोप, सूर्यप्रकाश, मसल मास, हे सर्व स्ट्रेस मॅनेजमेंट, हे सर्व मदत करणारे घटक जरूर आहेत. एका घटकाची चर्चा थोडीशी उलट्या बाजूने मला करायची आहे की ह्या अनेक रोगांना अनेक वेळा अनुवांशिक असं म्हणून थोडंसं त्याच्याबद्दल बोललं जातं की अनेक जण माझ्याकडे येतात, फोन करतात, मग ते जसं सांगतात की हो माझ्या घरी आहे, आईवडिलांना डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर सगळ्यांनाच आहे किंवा माझे काका हार्ट डिसीजने गेलेत, असं जेव्हा ते सांगत येतात तेव्हा मी त्यांना थोडंसं हे सांगतो की ह्या रोगांमध्ये अनुवांशिकतेचा फॅक्टर आहे का? तर जरूर आहे, तो काही शून्य आहे असं माझं म्हणणं नाही. पण याच्यामध्ये एक चांगली बातमी अशी आहे की तो फॅक्टर ओव्हरऑल फार मायनर आहे. त्यामुळेच, आणि हे काही माझी टर्म नाही, आपण सगळे यांना जीवनशैलीचे आजार म्हणतो, म्हणजे क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीज आपण ह्याला म्हणतो, कारण ते बहुतांश लाईफस्टाईलमधून येणार. त्यामुळे हा एक फॅक्टर उलट्या बाजूने मी सांगितला की जो मॅटर नाही होत तेवढा. बरं, दुसरं अशी गंमत आहे की आता जे काही जीन्स माझ्यामध्ये आले ते आले, तर तसंही त्याला काही करता येत नाही. पण आणि तो ह्या ओव्हरऑल चित्रामधला थोडा रिलेटिव्हली मायनर फॅक्टर आहे. अशा पद्धतीने ते त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि ह्याच्यात एक मगाशी न बोललेला आपण थोडासा जणू काही कंसात असेल असा लपलेला एक फॅक्टर होता, तो म्हणजे फास्टिंगचा. कारण आपण मगाशी जेव्हा पुरेसं फॅट प्रोटीन खाताना जसं म्हणलं की मग शरीराला बराच काळ काही लागत नाही. तर हे फास्टिंगसुद्धा एक इंडिपेंडंट शस्त्र असल्यासारखं आहे, एक इंडिपेंडंट टूल आहे की जेव्हा तुम्ही शरीराला काही काळ सोडून देता, सारखं त्याला खाणं मॅनेज करायची जबाबदारी देत नाही, तेव्हा तुम्ही इन्शुलिनला खाली यायला एनकरेज करता. म्हणजे थोडक्यात मध्ये चहा कॉफी घ्यायचं नाही. तर त्याचं एक उत्तर असं आहे की ते काय अगदी पूर्ण सोडलं पाहिजे असं नाही. तुम्ही जर माझ्यासारख्या, मीच असं नव्हे पण माझ्यासारख्या एखाद्या तज्ञाशी जर बोललात तर आम्ही तुम्हाला एक ओव्हरऑल अनालाइज करायला मदत करतो की तुमचं ओव्हरऑल दिनचर्या कशी आहे, तुमच्या बाकीच्या सवयी कशा आहेत. आणि मग त्याने काही वेळा आपण असं करू की ठीक आहे, कोणी गोड चहा पित असेल तर त्याचा आपण कोरा चहा करू शकतो, कारण त्याने इन्शुलिन स्पाइक येणार नाही आहे. किंवा कोणाला ब्लॅक कॉफी हल्ली आवडते तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. पण दिवसभरात एखादा तुम्ही गोड कॉफी किंवा गोड चहा जरी घेतलात, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करताय ह्याच्यावरती अवलंबून असू शकतो. त्यामुळे मी असं काही सरळधोपट लोकांना सांगत नाही की चहा कॉफी सोडलीच पाहिजे असं नाही. आणि इथे अनुपचा तो फॉर्म्युला आपल्याला आठवतो की दिवसभरामध्ये जर मी साधारणतः 100 ग्रॅम कार्बच्या आत राहत असेल तर याने खरं अचीव काय होतं माहिती आहे का? इन्शुलिनचं माझं ओव्हरऑल सिक्रेशन जे काही दिवसभरात होणार आहे ना, ते मी खाली आणतोय. म्हणजे आपण सायन्स इंजिनिअरिंगमध्ये ज्याला एरिया अंडर द कर्व म्हणतो, नुसतं स्पाईक असं नाही, एरिया अंडर द कर्व आहे, तोच मी मुळामध्ये कंट्रोल करतोय. तो जर मी कंट्रोल केला तर मला हे काही यातल्या सवयी ज्या मला कुठेतरी अटॅच्ड असतो मी त्या माझ्या चहाच्या कपाशी किंवा कॉफीच्या कपाशी, ते अगदी सोडलंच पाहिजे असं नाही. हां, काही जण थोडं अति करत असतात त्याच्याबद्दल, किंवा तो एकदा चहा चालू झाला किंवा बरोबर तुम्ही मगाशी म्हटलं तसं समोसा पण येतो, ते कदाचित तेवढं चांगलं नाही. पण नुसतं चहा कॉफी असेल तर ते मॅनेज नक्की करता येईल. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, सर्वाधिक भीती वाटणारा आजार हार्ट डिसीज आहे. त्यातलं तुम्ही इन्शुलिनचं सांगितलं, आपल्या बीपीचं सांगितलं, अजून काय घटक? सो हार्ट डिसीजचे एक गंमत अशी आपण बघूया की आपल्या ज्या आर्टरीज आहेत त्याच्या आतल्या ह्या वॉलला इथे इजा होती आहे. ही इजा 2 गोष्टींनी होती आहे. एक तर ती एक्सेस ग्लुकोजनी होती आहे, मगाशी आपण बोललो तसं, आणि दुसरं म्हणजे त्या फ्रॉड फॅट्सनी होते, म्हणजे जे स्निग्ध पदार्थ जे इंडस्ट्रियल आहेत, जे आपल्या शरीराला माहीत नाहीत, अशा स्निग्ध पदार्थांनी, म्हणजे एक्सेस कार्बोहायड्रेट्स आणि मग एक्सेस ग्लुकोज आणि हे फ्रॉड फॅट्स म्हणजे चुकीचे स्निग्ध पदार्थ, ह्या दोघांमुळे इथे मला इजा होती आहे माझ्या आर्टरीच्या आतल्या भिंतीला, इंटरनल वॉलला माझ्या, राईट. आणि त्या इजेला पॅचअप करायला कोलेस्ट्रॉलला पाठवलं जातं आहे. आणि त्यामुळे होतं काही, इजा माझी अनफॉर्च्युनेटली लाईफस्टाईल वाईट असेल तर ही इजा होतच राहते आणि तिथे पॅचअप करायला तो कोलेस्ट्रॉल बिचारा येतच राहतं आणि मग त्याचा इथे ट्रॅफिक जॅम होतो, मग त्याचा तो प्लाग बनतो आहे. ही परिस्थिती बघितल्यावर एक नाही, जेव्हा आपण बोललं जातं युज्युअली तेव्हा कसं बोललं जातं की अरे हां, मग ते कोलेस्ट्रॉलनी ते मला प्लाग होऊन तिथे माझी अडून बसली आहे आर्टरी आणि ब्लॉक झाली आहे. हे जरी खरं असलं तरी आता तुम्हाला ह्या प्रोसेस ऐकल्यावर लक्षात आलं की हे म्हणजे असं आहे की आग लागली, ते सोडवायला आगीचा बंब आला, पण माझ्या बिल्डिंगमध्ये समजा आग लागली असेल, माझ्या गल्लीमध्ये तो बंब आला असेल आणि त्याच्यामुळे जर काही ट्रॅफिक जाम झाला असेल तर मी त्या आगीच्या बंबवाल्याला शिव्या देण्यासारखं आहे. तसं करून उपयोग नाही काही. आपण मुळात हा विचार केला पाहिजे की आग का लागली, तर आग जर ह्या फॅक्टर्समुळे लागत असेल तर हे फॅक्टर्स कमीत कमी ठेवणे. ते वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने सांगतात. कोणी म्हणते इन्फ्लमेशन कमी ठेवा, त्याचा ओव्हरऑल अर्थ तोच झाला की ही जी इजा आहे आतली, ही सेल्युलर लेवलवरची, ती आपण जितके कमी ठेवू तितकं कोलेस्ट्रॉलला बॉडीला तिथे पाठवण्याची गरज भासणार नाही. कोलेस्ट्रॉल हा काही
कुठला विषारी मॉलिक्यूल असेल अशा पद्धतीने त्याची चर्चा अनफॉर्च्युनेटली होते आणि त्याच्याबद्दल बोलणं जरूर आहे जेव्हा हार्टचा विषय येईल. असं थोडंसं आपण बघूया की कोलेस्ट्रॉल हा आपली बॉडी बनवते असा मॉलिक्यूल आहे. आपल्या बॉडीला कोलेस्ट्रॉलची रोज गरज असते. कुठे कुठे असते बघा, आपल्या प्रत्येक पेशीचं जे आवरण आहे ते 1/3 कोलेस्ट्रॉलनी बनलेलं आहे. आपल्या कोलेस्ट्रॉलमधनं आपली हॉर्मोन्स बनतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेस्टोस्टेरॉन बनतं आहे आणि इनफॅक्ट इस्ट्रोजन जे लेडीजमधलं हॉर्मोन आहे ते टेस्टोस्टेरॉनपासून बनतं, म्हणजे परत कोलेस्ट्रॉल पाहिजे. किंवा आपल्या टोटल शरीरामध्ये जेवढं कोलेस्ट्रॉल आहे त्याच्या 25% कोलेस्ट्रॉल एकट्या मेंदूनी ओढून ठेवलेलं आहे. इतकं ते महत्त्वाचं आहे. एखादा टॉक्सिक मॉलिक्यूल मेंदू असा ओढून नाही ठेवणार. दुसरी गंमत अशी आहे की आपलं लिव्हर आणि बाकी पण काही पेशी या कोलेस्ट्रॉल बनवतात रोज. त्या तुमच्याकडे थांबलेल्या नाहीत खाता की नाही खाता, कारण त्याला अत्यंत गरजेचा हा मॉलिक्यूल आहे. म्हणजे नो कोलेस्ट्रॉल नो लाईफ, म्हणजे ह्याच्यात अतिशयोक्ती नाही. दुसरं असं की आपल्या डोक्यात कुठेतरी असे लिंक असते की खाल्लेल्या कोलेस्ट्रॉलमुळे माझी रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढेल. ही लिंकच साधारणतः 20%च खरी आहे, कारण 80% तुम्ही जे रक्तातलं कोलेस्ट्रॉल मोजताय त्यातला 80% व्हॅल्यू ही तुमच्या लिव्हरनी बनवलेल्या कोलेस्ट्रॉलने ठरणार आहे. म्हणजे पहिलं तर ही जी साखळीतली पहिली लिंक आहे की खाल्लेल्या कोलेस्ट्रॉलमुळे माझी रक्तातली कोलेस्ट्रॉलची लेवल वाढेल, ही फारशी खरी नाही. 20% खरी आहे. आणि वाढलेल्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉल लेवलमुळे मला हार्ट डिसीज होईल, ही लिंक तर त्यातूनही खरी नाही अजिबातच, कारण मगाशीच आपण त्याचं कारण बघितलं. त्यामुळे आपण खरी चर्चा अशी केली पाहिजे की ही जी इंजुरी आहे माझ्या आर्टरीला आतनं होणारी ती रोखली कशी पाहिजे, ज्या योगे मला हार्ट डिसीजचा त्रास होणार नाही. आणि त्याच्यातली एक गंमत बघा की हे सगळं फॅट खाणंच मुळात चूक आहे, ह्या चुकीच्या आधारावर हे आधारलेलं आहे. म्हणजे हा आधारच चुकला आहे. त्याला मी आमच्या ह्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं एप्रिल फूल म्हणतो. एप्रिल फूल का म्हणतो? कारण एप्रिल फूल कधी खरं नसतंच, ते बोलतानाच ते खोटंच बाहेर येतं ना, त्यालाच ते एप्रिल फूल म्हणतो. 1955 साली जेव्हा तेव्हाचा अमेरिकन प्रेसिडेंट होता आयझनहॉवर, त्याला जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा ते एकदम त्यांच्यासाठी नॅशनल कॉन्व्हर्सेशन झालं ते. तर तेव्हा ॲन्सेल कीज नावाचा माणूस होता, त्याने आपल्या डोक्यात हा किडा टाकला की हे फॅटमुळे होत आहे. आणि आपल्याला पटवण्यासाठी सगळ्यांना त्याने काय केलं, त्याने 7 देशांचा ग्राफ आपल्याला दाखवला. 7 देशांचे 7 पॉईंट, आणि जे देश जास्त फॅट खात होते त्यांना जास्त हार्ट डिसीज होता आणि जे देश कमी फॅट खात होते त्यांना कमी. आता हा ग्राफ बघितल्यावर सगळे घाबरले. मग अमेरिकन हार्ट असोसिएशनने हा मुद्दा उचलून धरला आणि एकदा AHAने उचलून धरल्यावर अख्ख्या जगाने उचलून धरला. ही 70 वर्ष जुनी गोष्ट आहे आणि आजही आपण अजूनही त्या स्टोरीच्या पगड्यात आहोत. की झालं असं होतं की ॲन्सेल कीज हा फ्रॉड आहे. त्याने फ्रॉड काय केला होता की त्याने त्या ग्राफ दाखवताना जे 7 पॉईंट दाखवले असे सरळ वाढत जाणारे, त्याच्याबरोबर अजून 15 पॉईंट्स होते जे त्याने कधी आपल्याला दाखवले नाहीत. कुठले होते ते 15 पॉईंट्स? की त्याच्यामध्ये असे देश होते जे भरपूर फॅट खात होते पण त्यांच्याकडे फारसा हार्ट डिसीज नव्हताच, किंवा काही देश होते जे कमी फॅट खात होते आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी त्या मानाने हार्ट डिसीज होता. हे त्याने आपल्याला दाखवलं नाही. याला शुद्ध फ्रॉड म्हणतात, त्याला दुसरा शब्द मला सुचत नाही. आणि लगेचच, म्हणजे हे 55-56 सालची गोष्ट आहे, लगेचच सायंटिस्टनी डॉक्टर्सनी लेख लिहून हे सांगितलं होतं की हे चुकीचं आहे, हे असं नाही आहे खरं. पण कधी मीडियामध्ये असं होतं बघा, पहिली एखादी स्टोरी जी चालली ती चालली असं. तर हा चुकीच्या आधारावर मुळात आधार. आता आपण हे लोकांना वेगळ्या भाषेत सांगत आलो की कधी सॅच्युरेटेड फॅट म्हणलं, कधी म्हणलं नाही मग ते कोलेस्ट्रॉल, कधी म्हणलं नाही नुसतं कोलेस्ट्रॉल नाही मग ते बॅड कोलेस्ट्रॉल. हे सगळं तीच चुकीची गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं झालं. म्हणून मी थोडीशी कोलेस्ट्रॉलची पार्श्वभूमी दिली की हा महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे, त्याला घाबरायचं नाही आहे. आणि तुम्हाला हे ऑलरेडी अनुभवाने माहिती आहे का? कारण तुम्हाला असे ऑलरेडी लोक माहिती आहे की यांचं कोलेस्ट्रॉल लो असताना देखील त्यांना हार्ट डिसीज झाला आहे, कारण तो कारण नाही. शेवटचा प्रश्न, हे सगळं ऐकल्यानंतर मला बेसिक काय गोष्टी बदलायच्या आहेत की ज्यातनं मी निदान माझं आयुष्य 1% बेटर करू शकतो? सो माझ्या दृष्टीने हे थोडंसं हे लॉजिक समजून घेणं ही पहिली पायरी आहे. कारण काय होतं आहे, ह्याच्या मागे ना आपले बरेच वर्ष तगडे होत गेलेले, घट्ट होत गेलेले बिलीफ्स आहेत, राईट? जेव्हा आपण बिलीफ एखादा बदलायला घेतो ना, तो नुसता माहिती घेऊन नाही बदलत. त्याला थोडंसं त्याच्या मागे एक विचार पाहिजे, एक थोडंसं परीक्षण पाहिजे, आणि ते अवघड नाही आहे ॲक्च्युली. जेव्हा तुम्हाला हे लक्षात यायला लागतं ना की माझ्या बॉडीला हे होणारे, शरीराला होणारे हे जे रोग आहेत, जे जीवनशैलीचे आहेत, ते जीवनशैलीतनं जर आले आहेत तर त्याला बदलणं एक तर माझ्या हातामध्ये आहे. आणि हा नुसता माहितीचा विषय नाही, हा थोडासा जागा होण्याचा विषय आहे. तो जर मी त्याला पहिली स्टेप म्हणतो. आणि मग आपण जे फॅक्टर्स म्हणले त्याच 5-7 फॅक्टर्स आपल्याला काम करायचं. मग तुम्हाला खाणं बदलायला तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जे 4 मी मोठे सोर्सेस मांडले ते तुम्ही पुरेसे खा, बाकी गोष्टी थोड्या खाऊ शकता. कार्बोहायड्रेट्स तुमचे कमी ठेवा, पुरेसं उन्हात जा, मसल बिल्डिंग करायला घ्या, स्ट्रेस मॅनेजमेंट करा, लवकर झोपा, लवकर उठा. हे बदल करणं त्या दृष्टीने सोपं आहे. मला थोडंसं एक फंडामेंटल डिस्कशन असं करायचं आहे की फॅटनी हार्ट डिसीज होतो किंवा प्रोटीननी काहीतरी किडनीला त्रास होतो, ह्या प्रकारच्या बिलीफ्सपर्यंत पोहोचण्याची आपली प्रक्रिया ही सायन्स नव्हतीच. आपल्याला केवळ दशकानुदशकं हे सांगितलं गेलं होतं म्हणून आपण ते मान्य केलं होतं, एवढंच घडलं होतं.
त्यामुळे मी नुसती काहीतरी तुम्हाला माहिती देऊन हे बदलणार नाही, राईट. त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला एक उंचावर घेऊन जातोय या विषयाचा आणि एक मोठा एक पर्स्पेक्टिव्ह, एक दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न करतोय की आपल्याला आपल्या शरीराकडे बघण्याचा हा फंडामेंटली जर दृष्टिकोन बदलता आला ना, तर हे निदान काही दशकं टिकेल. नाही तर होईल काय की असा एखादा पॉडकास्ट ऐकल्यानंतर कोणी उत्साहाने चालू करेल आणि 2-4 महिन्यात त्यांचं ते टिकणार नाही, तसं नाही. त्यामुळे आपल्याला हा पर्स्पेक्टिव्ह. आणि त्याच्यात एक बारीक मुद्दा बघा की हे डिस्कशनवरती नेताना मी 2 गोष्टींचा उल्लेख करणार आहे. एक, भारतामध्ये ह्याचं चित्र काय घडतंय आणि त्याच्याही आधी जगातली परिस्थिती काय आहे जी ह्या सगळ्याच्या उलटी चालू आहे अनफॉर्च्युनेटली. कसं आहे ना, जितकी वर्ष एखादा क्रॉनिक डिसीजचा जो रोगी आहे तो जितकी वर्ष गोळ्या औषधं घेत राहणार आहे तितकी वर्ष त्या इंडस्ट्रीचा फायदा आहे, कारण त्यांना ती गोळी विकता येणार आहे. ओके, तात्पुरती ती गोळी घ्यायला माझी काय ना नाही. जे एखाद्याचं BP शूट होतं आहे, शुगर शूट होते, त्यांनी जरूर ती गोळी घ्यावी. पण निदान त्यांनी 4 महिन्यांनी किंवा वर्षभराने गेला बाजार हा प्रश्न विचारला पाहिजे की ही किती वर्ष मी गोळी घेणार आहे आणि हा रोग मला परतवता येईल का, रिव्हर्स करता येईल का, बरोबर. त्यामुळे इंडस्ट्री अशा पद्धतीने त्यांचे लागेबांधे असे ऑफकोर्स असणार आहेत की ह्या व्यक्तीचा डिसीज रिव्हर्स झाला तर त्यांना त्रास आहे, त्यांचे बॉटम लाईनला त्रास आहे. त्यामुळे आपण हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे की आपल्यावर येऊन आदळणारी अनेक प्रकारची माहिती ही इंडस्ट्री फंडेड असू शकते, आहेच. आणि त्यामुळे मला माझ्या तब्येतीवर काम केलं पाहिजे, मला त्यांचा लाईफलाँग कस्टमर बनायचं नाही. हा एक मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की अमेरिकेमध्ये, आणि अमेरिकेचा उल्लेख करतो कारण त्यांचा ॲडवाईस अनेकदा बाकी सर्वच देश जवळपास फॉलो करतात म्हणून, त्यांच्यामध्ये आज हेल्थकेअर इंडस्ट्री इतकी वाढून बसली आहे की ते GDPचे 18% झाली. जेव्हा आपण सगळे जे थ्रिलर नॉवेल्स लिहितो आणि पिक्चर बनवतो अशी त्यांची जी डिफेन्स इंडस्ट्री ती फक्त GDPच्या 5-5.5% आहे. ती सुद्धा अवाढव्यच आहे, पण त्याच्या तिप्पट मोठी इंडस्ट्री. असं म्हणायचा अर्थ असा की इतके सगळे इकॉनॉमिक्सचे लागेबांधे ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्या लाँग टर्म तब्येतीची खरी काळजी यातल्या कोणाला नसणार आहे पहिलं तर. सो ते आपल्याला आपल्या हातात हा कंट्रोल परत घेतला पाहिजे. आता याच्यामध्ये भारतात घडणारा आणि नंतर तो जगात पसरणार आहे असा एक उत्तम बदल म्हणजे ही D-Life हेल्थकेअर, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला. D-Lifeमध्ये होतं आहे काय की ही जी फाउंडेशनल बायोकेमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी आहे ही, आणि मग हे डिसीज परतवण्याचं ॲक्च्युली शास्त्रशुद्ध शिक्षण हे D-Life त्यांच्या कोर्समधनं देतं आहे. त्याचा एक डिप्लोमा कोर्स आहे जो मी पण 23 साली पूर्ण केला 2 वर्षापूर्वी. D-Life सारखी संस्था जी हे मेटाबॉलिक हेल्थ अँड रिव्हर्सल शिकवू बघती आहे, त्यांच्याकडे एक तर मोठं शिवधनुष्य त्यांनी खरं तर उचललेलं आहे आणि अनुपबरोबर आम्ही सगळे आता काम करणार आहोत. आणि त्यामुळे ह्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे, खूप मोठ्या इम्पॅक्टचं पोटेन्शियल आहे. आणि डिसीज रिव्हर्स करून देण्या इतकं समाधान फार कमी गोष्टीत मला मिळालं. मी पूर्वी बाकी काम केलेलं आहे, एंटरप्रेनर्सना जसं आपण म्हणतो तुम्ही जॉब क्रिएट करता, तेही माझ्या हातून घडलेलं आहे. पण ह्याच्यात एक वेगळ्याच लेव्हलचं समाधान आहे ते नक्की. तर हा आशेचा किरण मला एक सांगायचा होता की हे भारतामध्ये येतं आहे आणि वी शुड बी प्राऊड ऑफ दिस. आणि हे आता जगभर लोण पसरणार आहे. म्हणजे हे विद्यार्थी आमचे 21 देशात पसरले आहेतच, तर ते आणखी आम्ही नक्कीच करत राहू. मंदार सर, खूप खूप आभार. खूप वेगळ्या गोष्टी इंजिनिअरिंग सायंटिफिक भाषेत समजून घेता आल्या. याच्याबद्दल चर्चा होईल, लोक आपापले निष्कर्ष काढतील. पण तुम्ही वेळ दिलात आणि आम्हाला इतकी साऱ्या गोष्टी लॉजिकली समजावून सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.